28 जुलैला माधुरी हत्तींना नांदणी मठ सोडून जाऊन 1 वर्ष झालं। या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल देऊन सुद्धा, हाय पॉवर कमिटीचा आदेश होऊन सुद्धा वेगवेगळ्या तांत्रिक कारणं पुढे करून माधुरीचा आगमन सातत्यानं लांबायला लागलेलं आहे। याच्या पाठीमागे कुठे काय काळबेरा आहे का काय लोकांनी विसरल्यानंतर माधुरीचा विसर पडावा आणि कायमस्वरूपी माधुरीवर पुन्हा कब्जा करावा असा काय डाव आहे का, असा संशय आता सर्वसामान्य जनतेला यायला लागलेला आहे। आणि त्यामुळं ज्या दिवशी माधुरी 28 जुलैला डोळ्यातनं पाणी काढत काढत नांदणी सोडून गेली, त्याच दिवशी म्हणजे 28 जुलैला वर्षपूर्तीनिमित्त 1 दिवस माधुरीसाठी उपवास हा उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे। आणि निशिदेवर मी स्वतः आणि माझ्यासोबत अनेक जण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत लाक्षणिक उपवास करून माधुरीला खऱ्या अर्थानं तिच्या आठवणी आम्ही जागणार आहोत। त्या काळामध्ये दिवसभरामध्ये अनेक महिला येऊन चक्रेश्वरी मातेला आरती करून माधुरी आमची लवकरात लवकर यावी यासाठी प्रार्थना करणार आहेत। खरं तर 13 सप्टेंबर 2026ला आद्य प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांचं 71वी पुण्यतिथी आहे आणि नांदणी गावामध्ये पहिल्यांदाच हे होते। मठाच्या 400 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराजांनी या ठिकाणी चातुर्मास केला, परंतु त्यांची पुण्यतिथी कधी साजरी झाली नाही। आणि या पुण्यतिथीच्या ह्या अनोख्या या कार्यक्रमाला खरं तर लाखो श्रावक या ठिकाणी येतात, त्यावेळी आमची माधुरी असणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं 28 जुलैच्या त्या 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर माधुरीच्या परतीसाठी आपल्याला अजून काही आंदोलनं करावं लागतील किंवा काही भूमिका घ्यावी लागेल। आणि म्हणून सुरुवात आता 28 जुलैपासून करायची आहे। माझी सर्व माधुरी प्रेमी जनतेला विनंती आहे की 1 दिवस माधुरीसाठी उपवास करण्यासाठी तुम्ही नांदणी निशिदेवर या। तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर किमान नांदणीमध्ये येऊन तिच्यासाठी एक प्रार्थना करा आणि काही करून नांदणीमध्ये माधुरीला 13 सप्टेंबरच्या आत परत आणायचं, यासाठी आपल्याला काही उपक्रम राबवायचे आहेत, त्याच्यामध्ये सहभागी व्हा। महिला भगिनींना माझी विनंती आहे की माधुरी परत यावी यासाठी आरती करण्यासाठी 1 दिवस तुम्ही निशिदेवर चक्रेश्वरी मातेसमोर येऊन आरती करा।